सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 ओवी क्रमांक 151. आणि येणे नसरे लागन लागे दुसरे जे दुध तेचे भरे भूत अंगी. श्रीकृष्ण म्हणतात आणि एका एवढ्याच नेच संपत नाही, त्याच्या समोर दुसरे एक बंधना लागते, त्याच्या अंगी विद्वत्तारूपी भूतांचा संचार होतो. आपणची ज्ञान स्वरूप आहे ते गेले हे दुःख न वाहे, की विषय ज्ञाने होय गगना एवढ. आपण स्वतः ज्ञान स्वरूप आहोत याचे त्याला ज्ञान नसते, त्याबद्दल त्याला दुःखही वाटत नाही, तर उलट विषय ज्ञानाच्या भरात तो आकाशा एवढा फुगून जातो. राव जैसा स्वप्नी रंकपने रिहे धानी, तो दोदाना मानी इंद्रो नामी. तो म्हणतो, ज्याप्रमाणे एखादा राजा स्वप्नामध्ये भिकारी होतो आणि भिक्षा मागाव्यास निघाल्यावर तो 2 दाणे जरी भिक्षा मिळाली तरी तो स्वतःला इंद्र समजतो. तैसे गादे अतिता झाले आदिवंता, हो लागे पंडुसुता ब्रह्मज्ञाने. हे अर्जुना, ज्याप्रमाणे जीवात्म्याने देहांचा अभिमान धरल्यावर बाह्य ज्ञानामुळे त्याची अशी अवस्था होते. प्रकृती शास्त्र भुजे यज्ञ विद्या उपजे, किंबहुना सुजे स्वर्गवरी. तो कर्मशास्त्रात निपुण होतो, यज्ञ विद्येत तो निष्णात बनतो. आभार काय सांगायचे अर्जुना, स्वर्गपर्यंत त्याला सर्व काही समजते. आणि म्हणे आजियान मी वाचोनी नाही सज्ञान, चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे. आणि माझ्याशिवाय या जगात दुसरा कोणी ज्ञानी नाही व माझे चित्त हे चातुर्य रूपी चंद्रांचे आकाश झाले आहे, तो असे तो म्हणतो. ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवासी लागली कानी, बेलाची करीवानी पांगुळाची या. याप्रमाणे सत्वगुण हा जीवाला सुख रूपी व ज्ञान रूपी दावे लावून नंदी बैलासारखे त्याची स्थिती करतो. आता हाची शरीरे रजे जिया परी, बांधीजे तो अवधारी सांगी जेल. आता हाच आत्मा देहामध्ये ज्या प्रकारे रजोगुणात बांधला जातो तो मी सांगणार आहे, तरी त्याचे तू श्रवण कर अर्जुना. हे रज याची कारणे जीवाचे रजवू जाणे, तो अभिलाखांचे तरुणे सदाची व. रजगुणाला रज हे नाव ह्या कारणासाठी आहे की हा जीवाला विषयामध्ये रजविण्यासाठी कला जाणतो. हा रजगुण अभिलाषेच्या तारुण्याने सर्व काळ तरुण आहे. हे जीवी मोटके रिगे आणि कामच्या मधी लागे, मग वारया वळघे तृणेचिया. हा रजगुण अंतःकरणात थोडा जरी प्रविष्ट झाला की लगेच तो कामाच्या नादी लागतो, मग तो विषयाच्या चिंतन रूपी वाऱ्यावर स्वार होतो. धृते आंबखुनी आगियाळे वज्रांग्रीचे साधू कले, आता बहुथे कुले आहे तेथे. अग्निकुंडामध्ये अग्नीवर तूप घातले म्हणजेच जसा वज्रांगी भडकला जातो व त्याला लहान मोठी वस्तू याचे भान राहत नाही, तो सर्वाचा नाश करून टाकतो. तैसी खवळे चाड होय दुखा सगट गोड, इंद्रशी सांकड गमो लागे. त्याप्रमाणे विषयाची इच्छा ज्याप्रमाणे खवळते, त्यावेळी विषयात दुःख असूनही विषय प्राप्तीची तीव्र इच्छेमुळे त्यातील दुःख हे त्याला गोड वाटते, आणि इंद्रलोक जरी प्राप्त झाला तरी त्याची तृप्ती होत नाही. जैसी तृण्हा वाढिनलिया मेरुहिता हातालिया, तरी म्हणे कादिया दारुण वळघो. अशा प्रकारे विषय वासनेचे चक्रे वाढू लागली. मी मेरू पर्वत देखील त्याला प्राप्त झाला तरी त्यापेक्षाही अधिक मोठी वस्तू प्राप्त व्हावी यासाठी तो प्रयत्न करत असतो.
जीविताची कुरोढी ओवाळू लागे कवडी, माने तृणाची जोडी कृत्यता. एका कवडीवरून देखील आपले जीवन ओवाळून टाकण्यास तो तयार असतो आणि द्रोणा इतकी देखील वस्तू प्राप्त झाली तरी तो आपणास कृत्य मानतो. आजी असते वेची जेल, परी पाय काय की जेल, ऐसे पांगी वडील व्यवसाय मांडी. आज आपणा जवळ असलेले धन खर्च केले तर उद्या काय करावे अशा काळजीमुळे तो मोठ्या मोठ्या उद्योगधंद्यास प्रारंभ करतो. मने स्वर्गाहन जावे तरी काय तेथ खावे, या लागी धावे याग करू. आणि तो म्हणतो आपणास जर स्वर्गाची प्राप्ती झाली तर तेथे खावयास काय मिळणार याकरिता यज्ञ करावयास धावतो. व्रते आचरे इष्ट पुरते, काम्या वाचूनी हाते शिवने नाही. बागा बांधतो एका व्रतानंतर दुसरी व्रत करतो, यज्ञ करतो, जगात कीर्ती होण्याकरता विहीर धर्मशाळा बागा बांधतो आणि काम्य कर्मा वाचून दुसऱ्या कोणत्याही कर्मास स्पर्श करत नाही. पैग्रीमातीचा वारा विसावो नेने वीरा, तैसा न म्हणे व्यापारा रात्र दिवस. हे अर्जुना, जसा ग्रीष्म ऋतूंच्या शेवटी वाहणारा वारा क्षणभर देखील विश्रांती घेण्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे हा रजोगुणी पुरुष व्यापार करीत असता दिवस आणि रात्र म्हणत नाही. कायचे चळू मासा कामिनी कटाक्षू जैसा, लवला हो तैसा विजहू नाही. त्या रजोगुणी माणसापुढे जसा मासा एकला कसला चंचल, कामिनी स्त्रीचा नेत्र कटाक्ष जितने चंचल इतका तो चंचल असतो, अशा मनुष्यास काम करण्याची जितकी घाई असते, चांचल्य असते, तेवढे विजेत देखील नाही. ते तुले निघावे गे स्वर्ग संसार पांगे, आगी माझी रिगे क्रियाचिया. अशा अतिशय वेगाने स्वर्ग व संसार यांच्या प्राप्तीसाठी कर्मरूपी अग्नीमध्ये उडी टाकण्यास तो मागे पुढेही पाहत नाही. ऐसा देही देह वेगळा ले तृणेचिया साखळा, खटाटोपू आहे गळा व्यापाराचा. याप्रमाणे देहामध्ये असलेला आत्मा व देहापेक्षा वेगळा असून देखील तृणेची बेडी तो पायात घालतो, व्यापाराच्या खटाटोपेचे लोढणे गळ्यात अडकून घेतो. हे रजगुणाचे दारुण देही देही असी बंधन, परिसाता विधान तमाचे ते. अशा प्रकारे देहात राहणारा तो जीव त्याला रजोगुणाने अतिशय बळकट भयंकर असे बंध असते. आता तमोगुणाच्या बंधनाने कौशल्य आहे ते मी सांगतो. व्यापाराचे डोळे मंद जेने पढळे, मोहरात्रीचे काळे मेवडे जो. ज्याच्या पडध्याने मनुष्याची व्यवहारातील दृष्टी मंद होते व तो तमोगुण मोहरूपी रात्रीतील काळा ढग आहे. अज्ञानाचे जियाले जया एक लागले, तेने विश्व भुलले नाचत असे. त्या तमोगुणाला केवळ अज्ञानाचे प्रेम आहे व त्या तमोगुणाच्या आधारे भ्रमिष्ट होऊन जीव वाटेल तसे कर्म करतो. अविवेक महामंत्र तो पोढे मदाचे पात्र, ते असो मोहनात्र जीवासी जे. अविचार हाच तमोगुणाचा महामंत्र आहे. तो मूर्खपणा रूपी अमंगली पदार्थाचे भांडे आहे. जीवाला भूल पडणारे ते मोहनास्त्र आहे. पार्था ते घातम रचुने से वर्म, चौखुरी देहात्म मानियाते. हे अर्जुना, या लक्षणास तमोगुण असे म्हणतात व जे देहालाच आत्मा समजतात त्यांना हा चारही बाजूनी जखडून टाकतो.
एकेची किर शरीरी माझो लागे चराचरी आणि तेथ दुसरी गोठी नाही. हा तमोगुण एकटाच चराचराच्या अंगी वाढू लागतो, म्हणजे त्या अवस्थेत दुसऱ्या कोणत्याही गुणाचा शिरकाव होत नाही. सर्व इंद्रिया जाढ्य मना माझी मोढ्य मालादी धाड्य आलशाचे. हा तमोगुण सर्व इंद्रियांना जडत्व आणतो, मनामध्ये मूर्खता आणतो आणि त्याच्या योगाने आळस वाढत जातो. अंगे अंग मोडामोडी कार्य जाती अनावडी नुसती परवडी जांभयाची. तमोगुणी मनुष्य सतत शरीराला आळेपिळे देतो. कोणतेही काम करण्याविषयी त्याच्या मनात उत्साह नसतो, तो सातत्याने नुसत्या जांभळ्या देत असतो. उघडियाची दिठी देखणे नाही किरीटी नाळविताची उठी ओ म्हणून. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, अशा तामसी माणसांचे डोळे उघडे असून देखील त्याला समोरील दिसत नाही. कोणीही हाक न मारताच तो ओ म्हणून उठतो. पडिये थोडी नेने कानी मुरडी तयाची परी मुरकुंडी उकलू नेने. जमिनीवर पडलेला धोंडा जसा या कुशीवरून त्या कुशीवर वळच्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे हा तमोगुणी जीव एखादा मुरकुंडी मारून झोपला तर ह्या कुशीवरून त्या कुशीवरही होत नाही. पृथ्वी पाताळी जावो काकाशही वरी येवो परी उठणे हा भाव बजवणे. पृथ्वी पाताळात जावो किंवा आकाश अंगावर येऊन पडो, परंतु त्या भयाने तो कधी निजलेले उठावे अशी इच्छा त्या तामसी माणसाच्या मनात उत्पन्नही होत नाही. उचितानुचित अवघे झासूरता नाठवे जीवे तेथीचा तेथ लोळावे सी मेघा. आळसाने सुस्त असताना योग काम आणि अयोग काय याची त्याला आठवण अंतःकरणातही राहत नाही. जेथे पडला असेल तेथेच लोळावे अशी त्याची बुद्धी असते. उभवूनी करतळे पडी घाय कपोळे पायाचे श्रियाळे मांडू लागे. हा तमोगुणी तळहात वर करून दोन्ही गालावर दाबून ठेवतो व दोही गुडघ्यामध्ये डोके खुपसून ठेवतो. आणि निद्रेविषयी सांगू जीवी आधी लागू झोपी आता स्वर्गो वावो म्हणे. निद्रेविषयी त्याच्या मनात अतिशय आसक्ती असते. झोप लागल्यावर त्याच्या पुढे स्वर्ग सुख देखील तुच्छ असते. ब्रह्मायु होई जे मानी दे याची असी जे ते वाचोनी दुजे व्यसन नाही. ब्रह्मदेवाचे आयुष्य लाभावे आणि कल्पांतापर्यंत झोपूनच राहावे असे त्याला वाटत असते, कारण झोपे वाचून त्याला दुसरे व्यसनच नसते. का वाटे जाता ओघे कल्ला आताही डोळा लागे अमृतई परीने घे जरी निदो आली. वाटेने चालताना पाय घसरून पडला असता तेथेच त्याचा डोळा लागतो. अशा स्थितीमध्ये त्याला कोणी अमृत जरी आणून दिले तरी तो घेत नाही. तेवेची आक्रोश बळे व्यापारे कोणे केवेळे निघाले आधी तरी आंधळे रोपे जैसे. जसा कोणी अंधळा मनुष्य अतिशय रागावून गेल्यावर कोठे जाईल व कोठे पडेल याचा नेम नसतो, तसा तो तमोगुणी कोणत्या वेळेला काय करील याचा नेम नाही. केधवा कैसे राहटावे कोणेसी काय बोलावे हे ठाकते की नागवे नेनो. कोणत्याही प्रसंगी कसे वागावे कोणाबरोबर कसे बोलावे हे त्याला काहीही समजत नाही. तसेच कोणत्या कर्माने आपणास काय प्राप्त होईल व कशा बोलण्याचे नुकसान होईल हेही त्याला समजत नाही. वनवामिया बघा पाखे पुसोनी घ्यावा पतंगुआ हावा खाली जेवी. प्रज्वलित झालेला वनवा मी माझ्या पंखाने पुसून घ्यावा अशी प्रबळ इच्छा करून पतंग जसा त्या वनव्यावर झडप घालतो
तैसा वळघे साहसा अकर्णीय दिवसा किंबहुना ऐसा प्रमादो रुजे। त्याप्रमाणे एखादे साहस करण्याकडे तो प्रवृत्त होतो, धैर्याने आरोग्य व अशक्य काम करण्याचा तो प्रयत्न करतो, असले प्रमाद करणे त्याला आवडत नाही, आवडते। एव निद्रा आलश प्रमादी तमया त्रिबंधी बांधे निरुपाधी चोखट्याते। याप्रमाणे तमगुण, निद्रा, आलस, प्रमाद या तीन प्रकारांची उपास्थी रहित अशा जीवास बंधन होते। तैसे वैनी काष्टी भरे तो दिसे काष्टकारे ओम घटे आवरे ते घटाकाश। ज्याप्रमाणे अग्नी लाकडाकडे संचरत असतो, तो लाकडाच्या आकारासारखा दिसतो, किंवा घटाने पोकळीला व्यापले असता त्याला घटाकाश हे नाव प्राप्त होते। नाना सरोवरे भरले ते चंद्रत्व तेथे बिंबले, तेथे गुणपासी बांधले आत्मत्वगमे। अथवा पाण्याने सरोवर तुडुंब भरले असता त्यात चंद्राचे प्रतिबिंब होते, त्यामुळे चंद्र सरोवरात बांधला गेल्यासारखा भासतो। त्याप्रमाणे आत्मा गुणपाशाने बद्ध झाल्यावर गुणाच्या लक्षणासारखा वागतो। पै परिहरुणी कफवात जे देही आटोपे पित, ते करी संतप्त देह जेवी। कफ वात यास मागे सारून पित्त ज्यावेळी देहामध्ये व्यापते, त्यावेळी तो देहाला संतप्त करते। का वर्षा तप जैसे जिनोनी शीतलची दिसे, तेव्हा होय ही वैसे आकाश हे। उन्हाळा व पावसाळा निघून गेल्यावर थंडी पडू लागली असता आकाश देखील थंडगार असेच होते। नाना स्वप्न जागृती लोपुनिये सूक्ष्मती, एक अक्ष एकू चित्त वृत्ती तेची होय। अथवा जागृत अवस्था आणि स्वप्न अवस्था नाहीशी होऊन जेव्हा गाढ झोपेची अवस्था प्राप्त होते, तेव्हा चित्तवृत्ती सूक्ष्मती सारखीच मूढ होते। तैसी रजतमे हारवी जय रजो सत्व माजू मिरवी, ते जीवा करवी म्हणवी सुखिया नामी। त्याप्रमाणे रजोगुण व तमगुण यापेक्षा ज्यावेळी सत्वगुण अधिक वाढतो, त्यावेळी मी सुखी आहे असे तो या जीवास म्हणावयास लावतो। तैसेची सत्वरज लोपुनी तमाचे होज, ओळखे ते सहज प्रमादी होय। याचप्रमाणे सत्वगुण व रजोगुण हे लोप होऊन त्यावेळी तमोगुणाचे प्राबल्य वाढते, त्यावेळी सहजपणे प्रमाद घडून येतात। तयाची गापळी पाठी सत्व तमाचे पोठी, घालुनी जेव्हा उठी रजोगुण। त्याच रीतीने सत्वगुण व तमोगुण यांना पाठीमागे सारून त्यावेळी रजोगुण बळकावतो। तेव्हा कर्मा वाचुनी काही आन गोमटे नाही, ऐसे मानी देही देह राजू। तेव्हा देहाचा राजा जीवात्मा यास कर्मा वाचून दुसरे काही चांगले दिसत नाही। त्रिगुणवृद्धी निरूपण 30 श्लोकी सांगितले जाण, आता सत्वाधी वृद्धी लक्षण सादर पर्येसा। या 3 श्लोकांनी 3 गुणांचे निरूपण केले आहे। आता सत्वादी या 3 श्लोकांनी 3 गुणांचे निरूपण केले। आता सत्वादी गुणांच्या वृद्धीने लक्षण आदरपूर्वक श्रवण करा। पैरजातम विषय सत्वरज तेही वाढत चिन्हेतीये सी होती। रजगुण व तमगुण त्याच्याकरता विजय मिळवून देहामध्ये ज्यावेळी सत्वगुण वाढतो, त्यावेळी ते लक्षणे होतात, ती अशी असतात। जय प्रज्ञातलीकडे न समाती बाहेरी ओसंडे, वसंती पद्मखंडे धृती जैसी। वसंत ऋतूत ज्याप्रमाणे कमळाच्या पाकळ्यामध्ये सुवासन मावळता तो बाहेर पडतो,
जे प्रज्ञातिली कडे न समाती बाहेरी ओसंडे वसंती पद्मखंडे धृती जैसी। वसंत ऋतूच्या ज्याप्रमाणे कमळाच्या पाकळ्यामध्ये सुवास न मावळता तो बाहेर पडतो, त्याप्रमाणे ज्ञान हे अंतःकरणात ओतप्रोत भरून बाहेर निघते। सर्व इंद्रियेच्या अंगणी विवेक करी राबणी साचची कर चरणी होती डोळे। पायांना देखील विवेकांचे डोळे फुटतात, म्हणजे सहजपणे चांगले काय वाईट काय हे कळू लागते। राजहंसा पुढे चाचूंचे आगरंडे तेवी जेवी झगडे श्रीर निराचे। राजहंसासमोर दूध व पाणी याचे मिश्रण ठेवले असता तो चोचीने दूध व पाणी हे वेगळे करतो। तेवी दोषादोष विवेकी इंद्रियेची होती पारखी नियमो बाहे पायकी ओळगते। त्याप्रमाणे इंद्रिय चांगल्या व वाईट कर्माची पारख करतात, निग्रह हो इंद्रियाचा सेवक होतो आणि त्याची सेवा करतो। नाईकने ते कानाची वाळी न पाने तो दिठीची गाळी अवाच्य ते टाळी जिभची गा। जी ऐकण्यासारखी गोष्ट नाही तो गोष्ट कान ऐकत नाही, तो पाहण्याची गोष्ट नाही ती गोष्ट डोळे पाहत नाही, आणि जे बोलणे वाईट आहे ते त्याला जिभच टाळत असते। वाती पुन्हा जैसे लागे काळ वशे निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे। दिव्यासमोर जसा काळोख पळावयाला लागतो, त्याप्रमाणे इंद्रियासमोर निषिद्ध भोग येतच नाही। धाराधार काळे महानंदी उचंबळे तैसी बुद्धी पगळे शास्त्र जाती। पर्जन्य काळातील नदी जशी पाण्याने उचंबळून लागते, त्याप्रमाणे कोणत्याही शास्त्रात त्याची बुद्धी विकसित होऊ लागते। अगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी ज्ञानी वृत्ती तैसी फाके सेंघ। अरे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला शीतल प्रकाश आकाशामध्ये जसा पसरतो, त्याप्रमाणे त्याला त्याच्या वृत्तीत ज्ञानाचा प्रकाश पसरतो। वासना एकवटे प्रवृत्ती ओहटे मानस विटे विषयावरी। त्याची वासना भगवंताच्या ठिकाणी एकवटून राहते, संसाराकडे मनाची असलेली धाव कमी होते आणि मन विषयांना विटते। एव सत्व वाढे तेहे चिन्ह फुडे आणि निधनही पढे देहा तेव्हाची जरी। याप्रमाणे जेव्हा सत्व गुण वाढते तेव्हा ही लक्षणे स्पष्टपणे दिसतात, आणि या काळात जर मृत्यू घडला का पाले या सुयाने झालया परगुणे पडी येते पाहुणे स्वर्गोनिया। अथवा दुष्काळांचे दिवस संपल्यावर सुबत्त्या आल्यावर मोठा सण यावा आणि अशा वेळी आपले स्वर्गातील पूर्वज पाहुणे यावेत, अशी सहसा न घडणारी गोष्ट आल्यावर सर्वांना आनंदाचे भरते येणार नाही। तरी तैसीची घरीची संपत्ती आणि तैसाचे औदार्य धैर्य वृद्धी महापूर्ण त्रागा आणि कीर्ती का नोहावे। घरामध्ये भरपूर संपत्ती असावी आणि दान धर्म करण्यामध्ये औदार्य आणि धैर्य असावे, तर मग त्यापासून परलोकात गती आणि इहलोकात कीर्ती का बरे होणार नाही अर्जुना, तूच सांग। मग गोमटया तया जावळी असे धनंजया तेवी सत्वी जाणे देहा के आधी गा। हे अर्जुना, अशा प्रकारे सदा चरण असले तर म्हणजे मग त्याला दुसरी तोंड कोठून असणार। याप्रमाणे सत्वगुण वाढत असता मृत्यू आला तर पुन्हा सत्वगुणी कुळात जन्मास आल्याशिवाय जीव दुसऱ्या कोणत्या कुळात जाणार। जय स्वगुणी उद्भट घेऊनी सत्व चोखट निघे सांडोनी कोपट भोग क्षम हे। उत्तम प्रकारे आचरण करणारा भोग भोगण्याच्या ठिकाण जे शरीर त्याचा त्याग करून सत्वगुणाला बरोबर घेऊन जातो।
अवचटे सा तो जाय तो सत्वाची चिनवा होय किंबहुना जन्मलाय ज्ञान निक्या माझी. अशा प्रकारे जो देह ठेवतो केवळ सत्वगुणाची मूर्ती बनलेला असतो त्या आत्मज्ञानी कुळात जन्माला येतो. सांगा पाद निर्धरा रावो रायपणे डोंगरा गेली पुरा होय काही. हे अर्जुना असे सांग बरे, राजा डोंगरात गेला तरी तो राजपणाच्या ऐश्वर्याने कमी असतो काय. ना तरी तेथीचा दिवा नेली असे जिया गावा तो तेथे तरी पांढवा दीपचकी. अथवा अर्जुना एका गावातील दिवा दुसऱ्या गावाला नेला तरी त्या दिव्याचा उजाड दोन्ही ठिकाणी सारखाच पडतो ना. तैसे तो सत्वशुद्धी आगळी ज्ञानेशी वृद्धी तरंगाव लागो बुद्धी विवेकावरी. याप्रमाणे सत्वगुणाची शुद्धी ज्ञानावर अधिकाधिक वाढली जाते तेव्हा बुद्धी विवेक विचारावर तरंगू लागते. ते महदादी परिपाठी विचारुनिया सेवटी विचारा सगत पोठी जिरोनी जाय. नंतर महत्व तत्वापासून पृथ्वी तत्वापर्यंत जी तत्वे आहेत त्यांचा विचार करून शेवटी विचार करणारा त्या विचारासह ब्रह्मस्वरूपामध्ये लीन होतो. 36 37 24 25 तिही नुरची स्वभावे चतुर्थ जय. 13व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे 36 तत्वांच्या पलीकडील जे 37वे तत्व साख्यमताप्रमाणे जे 24 तत्वापलीकडील ते 25वे तत्व आणि तिही गुणाहून निराळे असे तो चौथे ब्रह्म होय. ऐसे सर्व जे सर्वोत्तम झाले असे जयासम तयासवे निरूपण लाहे देह. असे जे सर्वांमध्ये उत्तम ब्रह्मत्व ज्याला साक्षात्कार झाला आहे अशा ब्रह्मसाक्षात्कारी पुरुषांच्या कुळात त्याला सत्वगुणासह जन्म प्राप्त होतो. याची परी देख तम सत्वधोमुख बसनु तो आकळीक धरी रज. याप्रमाणे त्यावेळी तमगुण व सत्वगुण खाली तोंड करून बसतात म्हणजे कमी होतात त्यावेळी रजोगुण वाढतो. आपुलिया कार्याचा धुमाळ गावी देहाचा माझवी तो चिन्हाचा उदयो जैसा. तेव्हा रजोगुण शरीररूपी गावात आपल्या कार्याला धुमाकूळ माजवतो त्यावेळी त्या शरीरात अशा लक्षणाचा उदय होतो ते तू आहे. पाझरली वाहटुळी करी वेगळ वेटाळी तैसे विषयी सरळी इंद्रिया होय. वावटळ सुटल्यावर ज्याप्रमाणे जमिनीवरच्या पदार्थांना एकत्र करून ती वर ओढवते त्याप्रमाणे इंद्रिय विषयाकडे मोकळी सुटतात. परदारादी पडे परिविरुद्ध नावडे मग शेळीची तोंडे सेंघ चारी. परस्त्री गमनाचा प्रसंग घडला तरी तो शास्त्राच्या विरुद्ध आहे असे त्याला वाटत नाही. मग इंद्रियांना जणू शेळीचे तोंड करून तो विषय वैर चारित असतो. हा ठायवरी लोभू करी स्वर त्याचा राबू वेटाळीता लावू ते उरे. या मर्यादापर्यंत रजोगुणी पुरुषाला विषय भोगण्याकरिता विषय मिळत असतात. ते विषय मिळणे शक्य नसते तेवढेच नाही लाजांचे भोगावयाचे शिल्लक राहतात. आणि आढ पडलिया उद्दम जाती भलतिया प्रकृती धनंजया हातून काढी. आणि हे अर्जुना कोणताही धंदा समोर आला असता तो धंदा करण्याविषयीचा मनाचा कल तो मागे घेत नाही. तेवीची एखादा प्रमादो का करावा अश्वमेधू ऐसा छाट छंदू घेऊनी उठी. ज्याप्रमाणे एखादे भले मोठे देऊळ बांधावे अथवा अश्वमेध यज्ञ करावा अशा अचाट छंदाच्या मागे तो लागतो. नगरेची रचावी जळाक्षया निर्मावी महानवे लावावी नाना विधे. मोठी शहरे बसावीत मोठे मोठे तलाव बांधावेत नाना प्रकारच्या विशाल बागा करण्यात निर्माण कराव्यात.
ऐसे सा उपाधी कर्मी समारंभ उपक्रमी आणि दृष्टादृष्ट कामी पुरे न म्हणे. त्याप्रमाणे तो अचाट कर्म हाती घेतो आणि इह परलोक प्राप्तीची इच्छा त्याला कधीच प्राप्त होत नाही. सागरवनी सांडी पडे आगी न राहे तीन कवडे ऐसे अभिलाषी जोडे दुर्धरत्व. समुद्र सुद्धा हार घेईल व अग्नीलाही तीन कवड्या इतकी किंमत राहणार नाही इतका रजोगुणी माणसाला अभिलाष प्रबळ झालेला असतो. स्पृहा मना पुढा पुढा आशेचा घे दवाडा विश्वधापे चाडा पाय तळी. त्याच्या विषयाची इच्छा चंचल मनाचाही पुढे पुढेच आशेने धावत असते. सारे विश्वही फिरण्यास त्याला पुरेसे होत नाही. इत्यादी वाढता रजी ये चिन्हे होती साजी आणि येसा माझासी वेचे जरी देह. याप्रमाणे रजोगुण वाढला असता ती लक्षणे प्रखरपणे प्रगट होतात आणि असाच स्थितीचा जर मृत्यू झाला तर काय होते. तरी अवघाची परिवार आणि देही रिगे परियवनीही मनुष्याशी. तर तो याच रजोगुणातील युक्त होऊन मनुष्य योनीत दुसऱ्या देहाने जन्म घेत असतो. सुरवाडेसी भिकारी वसोपा राजमंदिरी तरी काय अवधारी रावो होईल. एखादा भिकारी मनुष्य सर्व सुखासह मोठ्या रुबाबदारपणाने तो राजवाड्यात बसला तरी तो राजा होऊ शकेल काय. बैल तेचा करबाडे हे न चुके का पुढे नेई जे का वऱ्हाडे समर्थाचे नी. बैल जरी श्रीमंत वऱ्हाड्या बरोबर गाडीला जोडून लग्नाला गेला तरी वऱ्हाड पक्वान्ने खातात पण बैलाच्या नशिबी कडबाच असतो. मानुनी व्यापारा हाती असंतो दिहाना राती तैसी याची पाती झुंपीचे तो. म्हणून व्यापारामुळे ज्यांना रात्र दिवस थोडा देखील विसावा मिळत नाही अशा प्रकारच्या लोकांना पंक्तीस जो झुपला जातो म्हणजे तशा कुळात त्याला जन्म प्राप्त होतो. रामकृष्ण हरी.